बँकेत पैसे भरून जागा भरल्या जातात, मग फॉर्म भरावा का? तर हे मी नाही तर यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या खाली असे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत आहेत, चिंतेमध्ये आहेत, की या ठिकाणी आपण एवढा कष्ट करायचं, एवढं फॉर्म भरायचं, पैसे भरून फॉर्म भरायचा, एवढी मेहनत घ्यायची, अभ्यास करायची. मग या ठिकाणी पैसे भरून काही विद्यार्थी म्हणतात जागा भरतात. मग या ठिकाणी बाकी विद्यार्थ्यांना टेन्शन येतं, की मग जर असे विद्यार्थी बोलतायत तर हे खरं आहे का? मग आम्ही फॉर्म भरावा का? तर त्यासंबंधी या ठिकाणी मी डिटेलमध्ये व्हिडिओ रिसर्च करून या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुगलवर जर या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाबद्दलच्या घोटाळ्याबद्दल सर्च केलं तर आपण जर बघितलं तर भरमसाठ या ठिकाणी घोटाळे पडलेले आहेत. काही या ठिकाणी घोटाळ्यामुळे काय झालेलं आहे, भरत्या रद्द झालेल्या आहेत, काही या ठिकाणी आरोप झालेले आहेत, काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर खरोखरच या ठिकाणी त्या ठिकाणी घोटाळे झालेले आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. काही ठिकाणी फक्त आरोप पण झालेले आहेत, कारण या ठिकाणी ह्या सहकारी बँका ज्या आहेत त्या राजकीय व्यक्तीच्या आहेत. राजकीय व्यक्तींना आपण जर बघितलं तर काय असतं मित्रांनो, तर विरोधक असतात. तर विरोधक या ठिकाणी त्यांचा आरोप करणं हे कामच असतं. ओके, मग या ठिकाणी काही फक्त आरोप झालेले आहेत, काही या ठिकाणी घोटाळे सिद्ध झालेले आहेत, काही भरत्या रद्द झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आता हा एक मुद्दा झाला की घोटाळे होतात का, तर आतापर्यंत झालेले आहे. ठीक आहे, मग हे तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या पुढचा प्रश्न, मग आम्ही फॉर्म भरावा का? ठीक आहे, मग फॉर्म भरावा का हा प्रश्न या ठिकाणी आता जर आपल्याला त्याचं उत्तर मी तुम्हाला अगदी पटकन आणि अगदी क्लॅरिफाय तुम्हाला होईल या पद्धतीने देतो. त्यानंतर हे पण सांगणार आहे की ह्या चर्चा जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये होतील तेवढा फॉर्म भरणाऱ्याला फायदा कसा होणार आहे, कॉम्पिटिशन कमी कशी होणार आहे, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पटवून देणार आहे. तर आणि विथ प्रूफ, मी सगळं काय प्रूफसोबत या ठिकाणी बोलतो आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विश्वास ठेवायला अडचण येणार नाही, कारण प्रूफ आता बघा, नुकतीच परभणी DCCची मागच्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी भरती झाली. त्यामध्ये अकाउंटंट नावाचं एक पद होतं. अकाउंटंट नावाचं किती पद होती मित्रांनो? टोटल 2 पदं होती. किती? 2 पदं होती. आणि आपल्याला माहिती, नुकताच या ठिकाणी शासनाने GR काढलेला आहे की DCC बँकेमध्ये 70% जागा ह्या त्या जिल्ह्यामध्ये भरल्या जावात आणि उरलेल्या 30% जागा ह्या अदर डिस्ट्रिक्टमधून भरल्या जावात. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी परभणी DCCमध्ये अकाउंटंट पदासाठी जर बघितलं तर एक पद या ठिकाणी त्या जिल्ह्यामधलं परभणी डिस्ट्रिक्टमधून भरलं गेलं आणि दुसरं पद जे आहे ते मित्रांनो अदर डिस्ट्रिक्टमधून भरलं गेलं. ठीक आहे, आता अदर डिस्ट्रिक्टमधून जे भरलेलं पद आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती की ती व्यक्ती पैसे न भरता, ओके, मेहनतीने या ठिकाणी लागलेले आहे. वैशाली चिंचगरे. तुम्ही म्हणताल कसं काय सर तुम्हाला माहिती की पैसे न भरता मेहनतीने लागलेले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम बॉडीची स्टुडंट आहे आणि बऱ्याच आता याच्या अगोदरच्या भरपूर परीक्षेपासून, समाज कल्याण विभागाची परीक्षा असू द्या तिथपासून, ओके, मागच्या 2-3 वर्षापासून ही विद्यार्थी कंटिन्यू या ठिकाणी अभ्यास प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे, अभ्यास प्रोसेसमध्ये आहे. आपल्या न्यायालयाच्या भरतीचं सुद्धा त्यांनी कंटेंट घेतलेलं होतं, त्याची पण परीक्षा त्यांना चांगली गेलेली आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी अभिप्राय व्हॉट्सअपला पाठवला की सर वैशाली चिंचगरे आहे मी आणि माझं PDCCमध्ये अकाउंटंट यासाठी काय झालेलं आहे, इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही म्हणताल मग इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं, मग फायनल कुठं झालं? तर या ठिकाणी जर बघितलं तर त्यांना आपण इंटरव्ह्यूसाठी काय केलं, मग गायडन्स केलं. ठीक आहे, इंटरव्ह्यूसाठी काय केलं, गायडन्स केलं, त्याचे संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाठवलं. मग यामधून पुढं परत त्यांचा अभिप्राय आनंदाचा आला की यस, माझं काय झालेलं आहे, आता फायनल सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. आणि फक्त आपण बोलत नाही तर या ठिकाणी त्याचा प्रूफ सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. PDCC बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती अजून सुद्धा तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊन रिझल्ट या ठिकाणी चेक करू शकता. अकाउंटंटमध्ये त्यांचं या ठिकाणी तुम्हाला नाव दिसून येईल. मग मला एवढंच सांगायचं आहे, वेगवेगळे फॉर्म येत आहेत, मग ह्याला जागा पण भरमसाठ असतात मित्रांनो. आता सांगली DCCचा आता सध्या जो फॉर्म आलेला आहे 444 जागा आहेत. जागा भयंकर आहेत, परंतु या चर्चा इतक्या, ह्या ज्या चर्चा होत आहेत, आता तुम्हाला सर मग घोटाळा होतो, भरायचा का नाही? आता ह्या घोटाळा कधी पण 100% होत नसतो मित्रांनो, कारण 100% जर कुठल्याही परीक्षेमध्ये घोटाळा झाला, 100% कुठल्याही परीक्षेमध्ये जर घोटाळा झाला तर तो पचवणं मित्रांनो केवळ अशक्य असतं आणि ती भरती या ठिकाणी काय होते, रद्द होते. मग आता आपण बघितलं की नीटमध्ये घोटाळा झाला. ठीक आहे, नीटमध्ये घोटाळा झाला, TETमध्ये घोटाळा झाला. ठीक आहे, आता हे उघडकीला आले म्हणून आपण त्याला म्हटलं की घोटाळा झाला. DCC बँकेमध्ये उघडकीला आला म्हणून या ठिकाणी घोटाळा होतो, ओके, असं आपण म्हणतो. परंतु अशा ह्याच्या पाठीमागं मित्रांनो कित्येक प्रश्नपत्रिका फुटत असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि आता UPSCमध्ये सुद्धा बोगस प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र देऊन किती कलेक्टर झालेले आहेत, काय झालेले आहेत. मग हे जे आहे ते आत्ता नाही, हे वर्षानुवर्ष पाठीमागं पण चालत आलेलं आहे. कितीही कंट्रोल केलं तर भविष्यात पण हे कंट्रोल होईल का नाही याच्यावरती मित्रांनो शक्यता नाही. मग आपण हे जर ओव्हर थिंकिंग करत बसलो की होईल भविष्यामध्ये, अजून तरी आत्ता तरी सध्या तरी ह्या बँकेमध्ये घोटाळा म्हणजे ह्या भरतीमध्ये झालेला उघडकीला आले का? सध्या तरी नाही. सध्या फक्त जाहिरात आलेली आहे. लगेच जाहिरात आली की घोटाळा 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 हे चालू होतं. मग याचा तुम्हाला फायदा काय होईल, तर जेवढं जास्त प्रमाणामध्ये घोटाळा 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 होईल तेवढे विद्यार्थी घाबरतील. ओके, जे नाजूक हृदयाचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर ते काय होतील, घाबरतील. घाबरल्यामुळे ते फॉर्म भरतील का? ते फॉर्म भरणार नाहीत. मग त्यांनी फॉर्म न भरल्यामुळे काय होईल मित्रांनो, ऑटोमॅटिक हे 444 जागांसाठी काय होईल, कॉम्पिटिशन कमी होईल. आणि जरी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, जरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, तरी पण ह्या भीतीमुळं की घोटाळा 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 त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल का? त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही.
आता अभ्यासामध्ये त्याच व्यक्तीचं लक्ष जागेल की जो भी होगा देखा जाएगा, मी माझा या ठिकाणी अभ्यास करणार आणि रिस्क आहे तो सक्सेस आहे. हे मी एवढ्यासाठीच म्हटलं की या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला घोटाळा लक्षात येईल तेवढे या ठिकाणी फॉर्म कमी येतील, जेवढे फॉर्म कमी येतील तेवढ्या या ठिकाणी तुमचा सक्सेसचा रेशो वाढेल, तेवढी या ठिकाणी स्पर्धा कमी होईल. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC लाखोने अर्ज येतात, लाखोने. मग त्या गर्दीतून आपल्याला काहीतरी आपण वेगळं निवडतो आहे, मग त्या वेगळ्यामध्ये जर रिस्क असेल तर त्यामध्ये मित्रांनो सक्सेस आहे हे तुम्हाला या ठिकाणी जाणवलं पाहिजे. आणि ते जाणवलं जर तुम्हाला 100% वाटत असेल की येस नुकसान माझं काय आहे, जास्तीत जास्त नुकसान काय आहे, फॉर्म फी माझी फक्त वाया जाईल, झालं तर फॉर्म फी वाया जाईल, परंतु जर मिळालं तर मित्रांनो या ठिकाणी काय होईल, तुम्हाला एक नोकरी मिळू शकते. आणि मी ते प्रूफ पण दिलेलं आहे की सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये नोकरी भेटते, हे तुम्हाला मी प्रूफसुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता बिंदास अभ्यासाला लागा, फॉर्म भरा, रिस्क काहीच नाही. होऊन तुमचं या ठिकाणी परीक्षा फी या ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो, अडकू शकते. परंतु मिळाली तर एक परमनंट नोकरी मिळू शकते, हे लक्षात ठेवा. आणि मी एक्झाम मोड यूट्यूब चॅनलवरती अगदी जोरात आपली तयारी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. जसं की या ठिकाणी आपण त्याच्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, मोठमोठे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. ओके, तर ते सुद्धा आपल्या एक्झाम मोड यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. बाकी कामगार भरती, बाकी भरत्यांचं तर आपलं चालच आहे, असं नाही की फक्त याच भरतीचं, परंतु या भरतीचं कंटेंट उपलब्ध असणं सध्या खूप कमी आहे आणि क्वालिटी कंटेंट हे खूप कमी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी काय करतो, तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे. तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि तुम्हाला वाटतं की मला तुमचं हे क्वालिटी कंटेंट काय करायचं आहे, मिळवायचं आहे, कसं मिळवू, मी स्वतः वेगवेगळ्या DCC बँकेचा या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, हे माझं नाव आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला मुलाखतीपर्यंत सुद्धा या ठिकाणी मी मार्गदर्शन करू शकतो, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. या परीक्षेचा या ठिकाणी आपण बघू शकता मला या ठिकाणी अनुभव आहे. त्या लेखी परीक्षेमध्ये मी सक्सेस झालेला आहे. मुलाखतीचं मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि मी मार्गदर्शन करून विद्यार्थी या ठिकाणी लागत आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. हे आरोप प्रत्यारोप घोटाळे उघड होणे हे UPSC पासून ते अगदी शिपाई भरतीपर्यंत मित्रांनो हे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा म्हटल्यावरती रिस्क तर आपल्याला ऑलरेडी आहेच. आणि त्यातून जर तुम्ही ठाण मांडलेलंच आहे की यस रिस्क घेऊन काय होणार आहे, तर फक्त माझं फॉर्म फी या ठिकाणी पेंडिंग पडेल, एवढंच होईल. बाकी या ठिकाणी मोठी अशी रिस्क म्हणजे काय विशेष अशी नाही. अभ्यास तर मी करतच आहे ह्या ना त्या परीक्षेचा, फक्त आपल्याला टू द पॉईंट अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो हे तुमच्यासाठी जे की या ठिकाणी ऑलरेडी ह्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की या कंटेंटमुळे या ठिकाणी विद्यार्थी लागत आहेत. ठीक आहे, जर या ठिकाणी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आणि माझं वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला जॉईनिंगपर्यंत असतं, त्याचंही काय ताण घ्यायचे नाही. कसं घ्यायचं मग हे सगळं कंटेंट, अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला प्रश्नपत्रिका तुम्ही पहा, तुम्हाला या ठिकाणी माझा शिकवण्याचा अंदाज येईल. आणि तुम्हाला वाटलं आता मला हे घ्यायचंच आहे, ठरलंच आहे घ्यायचं, तर सध्या ऑफर सुरू आहे मित्रांनो, फक्त 499 मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहे, PDF नोट्स आहे, सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पण इतर परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन लागतं ते सगळं तुम्हाला यामध्ये या ठिकाणी भेटून जातं. कसं घ्यायचं आहे, तर फक्त 499 काय करायचं, 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं. सांगितल्याप्रमाणे सगळं कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटून जातं. त्यामुळं निगेटिव्ह विचार जेवढं तुम्ही ओव्हर थिंकिंग कराल तेवढं या ठिकाणी तुम्ही घाबरचाल, जेवढं घाबरचाल तेवढं या ठिकाणी तुम्ही मित्रांनो रिस्क घ्यायला कमी होचाल. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये रिस्क आहे तो सक्सेस आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. सध्या सांगली DCCचे या ठिकाणी फॉर्म सुरू आहेत. इच्छुक असाल तर नक्की भरा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. धन्यवाद.